हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 51. कर्मजं बुद्धियुक्ताः हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधाविनिर्मुक्तः पदम गच्छन्ति अनामयम्. बुद्धियुक्त साधक ज्ञानाने जाणून कर्मफळाच्या आतीत जातो. त्यामुळे तो जन्मबंधनातून मुक्त होऊन निर्विकारी पदाला पोहोचतो. तो मुक्तात्मा पदाला प्राप्त होतो. कर्मजं बुद्धियुक्ताः हि फलं त्यक्त्वा मनीषिणः. बुद्धियुक्त याचा अर्थ आपण पाहिला आहे. अनासक्त होऊन कर्म करणारा, समान योग आणि बुद्धियोग प्राप्त झालेला साधक बुद्धियुक्त असतो. अशा साधकाची आणखी पुढे प्रगती होते. तो ज्ञानाने जाणतो की कर्मफळ ही एक भावदशा आहे. त्यामुळे कर्मफळाच्या आहारी जाऊन त्याच्यात आसक्त होण्यासारखं त्यात काहीही नाही. आत्मप्राप्तीसाठी देह जीवित असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी देहधर्म चालू राहिला पाहिजे. आपण आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म केले तर त्यापासून जे भोग निर्माण होतात त्यामुळे देह जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक ती सोय होते, किंवा जे भोग निर्माण होतात तीच देहाची जीवित राहण्याची सोय असते. मग आता जर असे आहे तर कर्मापासून काय आणि किती मिळाले यात आपण लक्ष घालून भगवंत श्रींच्या सेवेचा, आत्मज्ञान प्राप्त करायचा वेळ वाया घालवायचे कारण नाही. आपण आपले कर्म करत भगवंत श्रींच्या चरणी रुजू करत असावे. या अशा साधनेमुळे ज्ञानप्राप्ती होते की आता समानता योगातून प्रगती करून पुढे जायला पाहिजे. कोणत्याही भोगाचे 2 पैलू तयार होत असतात. पापपुण्य, सुखदुःख इत्यादी द्वंद्व निर्माण होत असते. या द्वंद्वाच्या मध्यावर समानता योगात फार काळ बसून उपयोगाचे नाही. एखाद्या गाफील क्षणी चुकून यापैकी कोणत्या तरी एका बाजूला ओढल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आता येथून मुक्काम हलवून या द्वंद्वाच्या अतीत पलीकडे निघून जावे. भौतिक जगतात चेहऱ्याकडे पाहून जागा करून दिली जाते, जागेवर आणून बसवले जाते. अध्यात्मात साधना केली की परमात्म्याकडे जागा आपोआप तयार होते. त्या पदावर साधक आपोआप स्थानापन्न होतो. बुद्धियुक्त साधक या अशा ज्ञानप्राप्तीमुळे कर्मफळाच्या अतीत पलीकडे जातो. कर्म केल्यामुळे त्यापासून कर्मफळ म्हणून काही असते याचीच त्याची जाणीव नष्ट होते. तो आपले स्वकर्म करत असतो. कर्म करणे हाच आता त्याचा योग होतो. त्याच्या फळाशी त्याचे नाते संपुष्टात येते. तो कर्मयोगी होतो. जन्मबंधा विनिर्मुक्तः पदम गच्छन्ति अनामयम. कर्मयोगी भोगापवर्गतेतून मुक्त होतो. तो अमन अवस्थेला पोहोचतो. त्यामुळे त्याचे संचित संपुष्टात येते. नवीन भोग निर्माण होत नाहीत. म्हणजेच तो निर्विकारी होतो. अर्थातच पुन्हा जन्म घ्यावा असे त्याच्या जीवनात काही राहत नाही. तो जन्ममुक्त होतो. त्याचा पुनर्जन्म होत नाही. याचा अर्थ तो मुक्तात्मा या पदाला प्राप्त होतो. हरिओम.